ते आता मी देणारच. बरं, पण दंगेकरजी, आता पक्षानं तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे पुण्याच्या बाबतीत, आणि ज्या पद्धतीनं गुन्हेगारीकरणाचा मुद्दा सातत्यानं चर्चेत येतो, तुम्ही देखील त्याबद्दल सातत्यानं बोलत असता. ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत पुण्याच्या दृष्टीनं गुन्हेगारीकरणाच्या अनुषंगानं, त्याबद्दल अनेक जण आवाज उठवत असतात. पण सध्या नागरी समस्यांचा उल्लेख तुम्ही केलात मगाशी, पायाभूत सुविधा ज्या आता झपाट्यानं पुण्याची जी गरज आहे शहर म्हणून, विस्तारीकरण वाढलंय त्या अनुषंगानं त्या दृष्टीनं देखील पावलं टाकली जात आहेत. पण गुन्हेगारीकरणासंदर्भातलं अजूनपर्यंत तितकं सोल्युशन निघालंय असं तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटतं का, लोकप्रतिनिधी म्हणून? कारण तुम्ही सातत्यानं लोकांमध्ये जात असता, लोकांशी बोलत असता, लोकांच्या समस्या सोडवण्याकडे तुमचा कल असतो. गुन्हेगारीकरणाची समस्या पुण्यातली सुटली आहे? नाही बघा, याच्यामध्ये मी आज 4-5 दिवस तुम्ही मला बघत असाल, मी सगळ्या चॅनेलशी बोलतोय. ह्याच्यामध्ये माझ्यासहित सर्वांनी जर ह्याच्यामध्ये कंट्रोल आणलं नाही आणि गुन्हेगारीला जर बाजूला ठेवलं नाही, गुन्हेगार आम्हाला कशाला लागतात, तर निवडणुकीसाठी लागतात. आणि मग निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला जर मदत केली असेल तर त्यांनी जे काम कृत्य केलं त्याच्यावर पांघरून टाकायचं काम आम्हाला करावं लागतं माझ्या सहित. तर गुन्हेगारांना आपल्याजवळ कितपत ठेवलं पाहिजे, एक आचारसंहिता आता आम्ही सगळ्याच. पण मग मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की का गरज लागते ह्याचा विषय? आता तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त माहिती की निवडणुका जिंकण्यासाठी हे सगळं आम्हाला लोकांना हे करावं लागतं. आणि हे मी जाहीर का करतो, तर मी त्या सिस्टीमचा एक भाग आहे. कारण उद्या मी तुमच्यावर बसलो, ह्याच्या शेजारी बसलो की फोटो येतात, हे का बोलले, तर आता ही जबाबदारी आमच्या सर्वांची, सर्वच पक्षाच्या नेत्यांची, सर्वच पक्षाची, सामाजिक जी काम करतात त्यांची, सगळ्यांची जबाबदारी की ही जर तुम्हाला बाजूला ठेवायचं असेल तर आमच्याच सगळ्यांनी ही सिस्टीम, म्हणजे तो गुन्हेगार लोकांचे दिवसाढवळ्या गळे कापणारा जर त्याला आमची जर सिस्टीम मदत करत असेल तर आम्ही सर्वात मोठे पापी आहोत. नाही, पण मग रवींद्र दंगेकरजी, माझा पुढचा प्रश्न हाच असेल की मग लोकांचे गळे कापणारे लोक का लागावीत, एक तो मुद्दा. आणि लोकांसाठी काम करायचं म्हणून आपण निवडणुका लढवतो लोकप्रतिनिधी म्हणून, तर मग हे कितीतरी विरोधाभासी आहे ना. जे आता लाईव्ह बघतायत कदाचित प्रेक्षक, त्यांना हा प्रश्न पडू शकतो. आता तुम्ही जे धाडसी वक्तव्य केलं एक प्रकारचं, त्यामुळे नाही, याच्यामध्ये बघा, मी परत एकदा सांगतो की आता लोकांनी, हे जे मी बोलतोय लोकांसाठीच बोलतोय. लोकांनी कधी निर्णय घेतला पाहिजे. वाईट प्रवृत्तीचे जे लीडर आहेत त्यांना बाजूला ठेवण्याचं काम केलं. मग ती वाईट प्रवृत्तीची लोक, त्यांच्याविरुद्ध मी बोलतोय. आता माझं नाव का घेतलं तर मी मग पुढचा म्हणून तुम्ही लय सज्जन आहेत का, त्यापेक्षा मी बी त्यांच्यामधला एक दोषी. जनतेने आता हे ठरवलं पाहिजे की ही लोक सिस्टीमच्या बाहेर ठेवली पाहिजे आणि लोकांच्या लक्षात, जनतेच्या लक्षात, ह्या नेत्यांच्या लक्षात जनतेने हे आणून दिलं पाहिजे की ह्यांना जर बाजूला नाही ठेवलं तर भविष्यात आपल्या शहराचं नुकसान होईल. आणि त्यासाठी हे जी जनता आहे हे आज आपल्या सगळ्यांना बघते, तर जनतेने ठरवलं. आता मला स्वतःला प्रश्न पडतो की हे एवढं चालत असताना समाज बघतोय, जनता बघते, बरोबर, तरी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. ते दुःख आहे माझं पुणेकर म्हणून. मी राजकीय बोलत नाही, ही सर्व माझ्या वेदना बोलतात. कारण हा सामाजिक विषय सुद्धा आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात. सगळ्यात मध्ये हा सामाजिक विषय आपल्यामध्ये आपण बघितलं, पुणे शहराची जी पब संस्कृती होत चालली त्याच्यावर मी आवाज उठवला. शेवटच्या टोकापर्यंत मी भांडलो. पोर्शोकार तुम्ही जवळ बघितला, आज ती लोक जेलमध्ये आहेत, मी शेवटपर्यंत भांडलो. त्याच्यावर मला टीका बी होतात. वेळ पडली तर मला माझे बी चुकीचे वक्तव्य समोर येतात, मी आपलं झेलतो. पण ज्यावेळेला तुम्ही समाजाचं काम करायला निघतात त्यावेळेला हे सगळं सहन करावं लागतं. कारण सिस्टीम मध्ये समोर जाऊन मी किती चांगला हे सांगायला जातो आणि आम्ही सांगतो की आम्ही किती चांगले. पण मी आता माझ्याच सगळ्यांना मी सांगतो की सिस्टीम मध्ये जर तुम्हाला एखादा